हाय हॅलो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या कामाची सुरुवात तर झालेली होती, तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा थोडंसं शेअर करावं मी थोडंसं कामाचं नियोजन कसं करते आणि नवरीचं ब्लाऊजचं नियोजन स्पेशली आपण कसं केलं पाहिजे ते आज व्हिडिओ तुम्हाला सांगते. कारण तुमच्याकडे पण नवरीचे ब्लाऊज वगैरे येत असतील तर नक्की तुम्ही ह्या अशा पद्धतीने कामं करा, तुमचे कामं वेळेमध्ये आणि छान अशा पद्धतीने पूर्ण होतील. तर आज मला नवरीच्या साड्यांचे पिकोफॉल पण करायचं होतं आणि ब्लाऊज सगळे चेक करून घेतले. अगोदर तर मी थोडेफार केले होते, पण अजून काही नवीन करता येईल का, त्यामध्ये आयडिया करता येईल का ते पण बघत होते. तर अगोदर सगळ्या साड्या काढल्या, त्याच्यावरचे ब्लाऊज पीस काढत होते. तर आता ही पूर्ण स्टोनची साडी होती, साखरपुड्याची साडी होती, त्याच्यावरती स्टोन होते, काटाला सुद्धा स्टोन होते. आता हे फॉल कसा बसवायचा हा सुद्धा आपल्या बऱ्याच मैत्रिणीला प्रश्न पडतो. तर आपले त्याच्यावरती सुद्धा भरपूर सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही नक्की जाऊन बघा. खूप सुंदर साडी होती ही. आणि मग ह्याच्यावरचा लगेच ब्लाऊज पीस मी कट करून घेतला, कारण मला अस्तर पण आणण्यासाठी द्यायचे होते. त्यांनी अस्तर आणून दिले होते, पण अगदीच छोटे होते, लांब भाई करायची होती. आणि नवरीचे ब्लाऊज म्हटल्याच्यानंतर थोडेसे फॅन्सी तर थोडी झालीच पाहिजे, थोडी फॅशनेबल म्हणजे फॅशन थोडीशी आणि डिझाईन वगैरे. तर मग त्याच्यासाठी अस्तर पण आपल्याला थोडंसं जास्त क्वांटिटीचं लागतं. तर मग त्याच्यामुळं मी 1-1 मीटर अस्तर आणत असते. आता त्यांनी खूपच थोडं फक्त 75 पॉईंट कटमधले अस्तर आणून दिले होते. तर म्हटलं ते बाजूला ठेवावे, नंतर कधीतरी यूज होतील, आणि 1-1 मीटर अस्तर आणावे. तर बघा, अगोदर जी काढलेली होती ती साखरपुड्याची साडी होती, त्यालासुद्धा सुंदर असे टसल्स होते आणि ह्यालासुद्धा इतके सुंदर टसल्स आहेत, म्हणजे गोंडे खूप सुंदर आहेत. ही हळदीची साडी आहे आणि साड्या खूप छान होत्या. तर अजून एक सप्तपदीची आहे, नऊवारी सप्तपदीची. तर ती त्यांनी जिथं घेतली ना तिथं त्यांना 1 रुपयामध्ये शिवून मिळत होती, तर त्यांनी तिथंच टाकली शिवायला. नाहीतर एरवी मी नवरीच्या साड्यासुद्धा शिवून देते, पण म्हटलं ठीक आहे चला, तुम्हाला फुकट मिळते तर कमी रेटमध्ये, तर ठीक आहे चांगलंच आहे. तर मग त्यांनी तिथंच टाकली ती शिवायला. बाकीचे ब्लाऊज वगैरे साड्या जे काही असेल ते माझ्याकडे दिलं होतं. आणि हे घागऱ्यावरचा ब्लाऊज होता, तर हे सुद्धा शिवायचं आहे, पण तो प्रिन्सेस कट शिवायचा आहे. आणि प्रिन्सेस कट तर सगळेच ब्लाऊज आहेत, पण त्याच्यामध्ये कप टाकायचे आहेत. तर ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की शेअर करेल, जर व्हिडिओ मी शूट केला तर, कारण खूप घाई गडबड आहे, व्हिडिओ वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर ही आहे गडवाल साडी. तर ही गडवाल साडी हळदीसाठी स्पेशल ही वरबाईने मागवलेली होती, म्हणजे घेतलेली होती. तर ही नवरीच्या आईची साडी आहे, तर त्यांचा पण ब्लाऊज स्टिच करायचा आहे. अजून त्यांची लग्नाची साडी यायची राहिलेली आहे. तर मग त्याच्यासाठी म्हटलं जेवढे आलेले आहेत तेवढे तरी शिवून द्यावा, कारण आयत्या टायमाला मग जास्त लोड वगैरे होत नाही. तर अशा पद्धतीने आता मी कामं करत असते. आणि त्याला ब्लाऊज पीस कट करून घेतला, थोडासा कपडा पण कट करून घेतला. म्हटलं थोडीफार डिझाईन बनवायला सांगितली, तर कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसते डिझाईन बनवायला. आणि एवढ्या हे सगळ्या साड्या आता आपण लगेचच फॉल वगैरे आणून ठेवले होते. नंतर 2 दिवस गेले त्याच्यामध्ये, अस्तर फॉल वगैरे आणले, फॉल वगैरे छान धुवून वगैरे इस्त्री करून छान असं ठेवून दिले परत त्याच्यामध्ये. आणि घेतले लगेचच फॉल लावायला. अगोदर पिको करून घेतला किनारीने आणि नंतर फॉल लावायला घेतला. तर ह्या साडीला खूप स्टोन आहेत आणि खूप जड होती ही साडी. तर साखरपुड्याची ही साडी होती आणि त्याला काटाला ना पूर्ण स्टोन होते, मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीचे. तर खूप स्टोन असल्यामुळं ना त्याला थोडी स्पेस होती अर्धा इंच खाली. आता तेवढ्याच स्पेसमध्ये आपल्याला ती साडीचा फॉल लावून घ्यायचा आहे. पिको करून घेतला, सगळा फॉल लावून घेतले. सगळ्या साड्या खाली घेतल्या अगोदर मशीनवरती सगळ्या साड्यांना फॉलच्या कडेला पिको करून घेतले. आणि त्यानंतर सगळे साड्यांना फॉल लावायला घेतले. आता हातशिलाई वगैरे करून घेतले. आता मी ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की साड्यांना फॉल कसा लावायचा, फॉल कशा पद्धतीने लावायचा आहे, पिको कसा केला पाहिजे, बॉर्डरला कसा केला पाहिजे, किनाऱ्याला कसा केला पाहिजे, परत जे काही आपली मशीनची सेटिंग असते ती कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, कोणता नंबर कोणत्या ह्याच्यावरती ठेवलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या मागच्या. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि खूप छान असे एका साडीला टसल्स होते, म्हणजे गोंडे होते, ते तुम्हाला मी दाखवले लटकन, खूप सुंदर होते. आणि सगळ्या साड्यांचे फॉल वगैरे लावून झाले, मस्त अशा छान अशा घड्या घालून ठेवून दिल्या. आणि आता आपल्याला ब्लाऊजचं सुद्धा कटिंग करायचं आहे. तर आता मी लगेच ब्लाऊजचं सुद्धा कटिंग करून ठेवणार आहे, जेणेकरून मला नंतर फक्त 2 दिवसामध्ये ब्लाऊज कटिंग होते. तर जी मी साडी दाखवली ना
नारायणपेठ, ती साडी माझीच होती. तर मी तुम्हाला दाखवली, म्हटलं चला ती पण शेअर करावी. आणि ही साडी आहे नवरीची हळदीची. अगोदरची हार साखरपुड्याची, एक डेली यूजची, एक तिच्या आईची, अशी पद्धतीचे 4-5 ब्लाऊज आणि 4-5 साड्या होत्या. 5 ब्लाऊज होते नवरीचे आणि 3 साड्या होत्या. आणि घागरा नऊवारी त्यांनी ती तिथंच टाकलेली होती, जिथं घेतली तिथं त्यांना ती म्हणजे ह्याच्यामध्ये फ्रीमध्ये शिवून मिळत होती. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, मग कशाला त्यांना तरी जास्त खर्चात टाकायचं. तर मग आता लगेचच घेतली कटिंग करायला. अस्तर वगैरे आणून ठेवलेली होती मी अगोदरच. तर मग आता कटिंग करायला घेतलं मी. आता हे कटिंग करायला मी तिसऱ्या दिवशी घेतलं. अगोदर साड्यांना फॉल वगैरे लावून फॉल वगैरे अस्तर वगैरे आणून ठेवलेले होते. मग नंतर हे कटिंग पण करायला घेतलं. आता म्हटलं कटिंग करून ठेवावा, जेणेकरून शिवायला बसलं की पटापटा शिवून होईल. पण नवरीचे ब्लाऊज असल्याच्यानंतर मग काय होतं, आपल्याला थोडासा वेळ जास्तच लागतो शिवायला. कारण त्याची डिझाईन, आता वर्कमध्ये ब्लाऊज येत आहेत सगळे, तर वर्कमध्ये म्हटल्याच्यानंतर ज्याच्या मापानुसार आपल्याला ॲडजस्टमेंट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर खूप हार्ड काम आहे हे. आता प्रत्येक वेळी मी सांगू नाही शकत, पण काय होतं, बऱ्याच मैत्रिणी म्हणतात, म्हणजे ज्याला जास्त काय अनुभव नसतो त्यांना ते म्हणतात की काय सोपं आहे असं तसं. पण ज्याला अनुभव असतो त्यांना माहिती असतं की वर्कचे ब्लाऊज किती त्रास देतात शिवण्यासाठी. तर चला, आता आपल्याला सवय लागलेली तर काही नाही अशा गोष्टींमध्ये. कारण कोणती पण गोष्ट जर खोलवर गेलं तरच ती समजते आता. आणि तशा पद्धतीचं काम आहे हे. चला आता आपण हे सगळ्या गोष्टी खोलवरती जाऊन समजून घेत असतो आणि मग त्यानंतर काम करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला सवय आहे. ओके, तर मग आता इथं माझं एक हळदीचं ब्लाऊज कटिंग झालेलं होतं. पहिल्यांदा मी हळदीचं ब्लाऊज कटिंग करायला घेतलं. कारण साखरपुड्याच्या ब्लाऊजला सुद्धा डिझाईन करायची होती. ते पण बोटनेक डिझाईनमध्ये करायचं होतं. ते पण इतकी सुंदर डिझाईन बनवलेली आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळी ब्लाऊज दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग कटिंग करायला घेतली. आता हे वर्कचं ब्लाऊज आहे, वर्क व्यवस्थित एक ठेवून घ्यायचं भाईचं आणि कटिंग करून घ्यायची. जर वाटलंच इकडून कमी तर जॉईंट वगैरे द्यायचे. आता वर्कचं ब्लाऊज कसं शिवायचं हे सगळं पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवलेलं आहे. 2-3 व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, नक्की एकदा जाऊन चेक करा. किंवा तुम्हाला नाही सापडला तर कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक देईन. तर खूप सिंपल पद्धतीने, छान पद्धतीने, फिनिशिंगमध्ये अशा पद्धतीने वर्कचं ब्लाऊज शिवलं पाहिजे, जेणेकरून दिसायलाही सुंदर दिसतं आणि ते वर्कही उचलून आणि छान दिसायला सुंदर दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊन, डोक्यामध्ये घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मापानुसार ते ब्लाऊज शिवावं लागतं. आता ज्यावेळेस आपण वर्क करण्यासाठी स्वतः मार्किंग करून बाहेर वर्क करायला देतो किंवा स्वतः करतो, त्यावेळेस आपल्याला काही जास्त प्रॉब्लेम्स येत नाहीत. पण ज्यावेळेस रेडीमेड वर्क येतं ना, त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. कारण त्याच्या मापाचं ब्लाऊज आपल्याला स्टिच करून द्यायचं असतं. आणि जे रेडीमेड वर्क असतं, साड्यांवरती ब्लाऊज आलेलं त्याच्यावरती वर्क असतं ना, ते वर्क आहे ना थोडंसं मोठ्या मापाचं असतं. ज्यावेळेस छोट्या मापाचं ब्लाऊज असतं शिवायला, त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप चेंजेस करावे लागतात. तर इथं नवरी खूप छोटी होती, मी तुम्हाला दाखवेल पण एका व्हिडिओमध्ये. तर खूप म्हणजे वयाने मोठी होती, पण तिचं हाईट आणि तब्येत एकदम बारीक आहे. त्याच्यामुळं ती मला समजतच नव्हतं की म्हणजे कसं करावं. पण मी ॲडजस्ट करते, कारण मला सवय आहे. तर त्याच्यामुळं मग मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या. आता कोणतं माप कुठं टाकायचं, काय टाकायचं, आणि सगळ्या गोष्टी समजूनच मी ब्लाऊज कटिंगला बसलेले होते. तर मग आता माझे एक ब्लाऊजचं कटिंग झालेलं होतं आणि एवढे सगळे ब्लाऊज मी नंतर कटिंग करून तुम्हाला दाखवते बघा. तर आता फक्त घागऱ्यावरचा ब्लाऊज कटिंग करायचा राहिला आहे. त्याचं कारण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी सोबत करणार आहे. त्याचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकेल. आणि एवढे सगळे ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. तर चला आता आपल्याला उद्यापासून ते ब्लाऊज शिवायचे आहेत. तर वर्कच्या ब्लाऊजमध्ये काय चेंजेस करणार आहे, कशा डिझाईन्स बनवणार आहे, तर हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहेत. तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब. बाय.